पहिला सादरा आपण पाहतोय शिवा दलवीच्या रूपात यावेळी शिवशक्ती परली संघाला बसलाय. कल्पेशच्या खांद्यावर जबाबदारी आहे. भाऊ कितीपर्यंत धावा आपल्या संघाला यावेळी तो पोहोचवणार. या 5 षटकाचा सामना आहे. किमान 60+ धावा तरी या मैदानावर लावाव्या लागतील. शिवशक्ती परली संघाला करा. डोक्षे संघ तितकाच ताकदीचा संघ आहे आपण पाहतोय. जबरदस्त फटका आपण पाहतोय. यावेळी कल्प्याच्या बँटेतून चेंडूवाला सीमारेषा पार. ब्रँडेड षटकार. कमांड मास्टर. उदयच्या गोलंदाजीवर आपण पाहिला एक मोठा फटका यावेळी कल्पेच्या बॅटेतून पाहिला आपण पाहतोय. मॅग्नेटिक पॉवर प्लेचा षटक आहे. जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न यावेळी कल्पेचा आपण पाहतोय. जबरदस्त फटका. पुन्हा आक्रमण चढवला गेला. चेंडू सीमारेषा पार. यावेळी पंचांचा इशारा साधावा आलेला हा षटकार. कमांड मास्टर. फलकावर आपण पाहतोय 12 धावा फलकावर लागल्यात. पहिला षटक यावेळी मार्गस्थ. अजूनही पहिल्या षटकातल्या काही चेंडूचा खेळ बाकी आहे. कल्पेश आक्रमणाची भूमिका करतोय. पॉवर प्लेचा षटक आहे. त्याला माहिती आहे जास्तीत जास्त धावा आपल्याला काढायचा आहे. याचा प्रयत्न तो करतोय. आपण पाहतो सक्सेसफुल ठरतोय मैदानात. चांगला फटका आपण पाहतोय. पण यावेळी फटका फसला यावेळी आपण पाहतोय. आणि दुसरा आदरा बसतोय तो म्हणजे शिवशक्ती परली संघाला कल्पेशच्या रूपात. कमांड मास्टर. आपण पाहतोय कल्पेश बाद झाल्यावर अल्पेशच्या खांद्यावर जबाबदारी आपण पाहतोय. धावा फलकावर आहेत. त्यामध्ये 12 धावा फलकावर आहेत. पहिलं षटक चालू आहे. अजूनही या षटकातल्या काही चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके कल्पेशच्या बॅटूत आपण पाहिला. त्याच्यानंतर गेलेला त्याचा विकेट. आता अल्पेशच्या खांद्यावर जबाबदारी आहे. कशा प्रकारे तो ही जबाबदारी मैदानात पार पाडतोय. कारण एक चांगला फलंदाज आपण पाहतोय. सुधागड तालुक्यात एक जबरदस्त असलेला हा हिटर फलंदाज अल्पेश यावेळी फलंदाजी मार्कवर. बारा धावा फलकावर आपण पाहतोय. पहिल्या षटकात जबरदस्त आक्रमण चढवलं गेलं आणि 12 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. जबरदस्त फटका आपण चांगला क्षेत्ररक्षण यावेळी केलं गेलं आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकी करणार तोपर्यंत 1 धाव यावेळी पूर्ण होते. धाव संख्येत 1 ने वाढ झाली. धाव फलकावर धाव लागला. त्या पहिल्या षटकाचा खेळ यावेळी संपला आणि 13 धावा लागल्यात 2 गड्याच्या मोबदल्यात. शिवशक्ती परली संघाच्या धावा 13 लागल्यात आपण पाहतोय. 13ची सरासरी जरी राखली तरी 65 धावा आपल्याला 5 षटकात पाहू शकतात. कारण सरासरी जर मेंटेन ठेवली 13 धावेची तर 65 धावा लागू शकतात धाव फलकावर. याचा प्रयत्न सातत्याने मैदानात
फलंदाजाने केला पाहिजे आपण पाहतोय, कारण जबरदस्त फलंदाज दोन्ही आहेत आपण पाहतोय. तितक्यात चांगलीचे गोलंदाज आपण तो डोक्षेचे त्यांना सुद्धा कमी धावापर्यंत रोखून ठेवावे लागेल. या शिवशक्ती परली संघाला आपण पाहतोय त्याचा प्रयत्न गोलंदाजांना करावा लागेल. चांगली खेळपट्टीच्या नुसार गोलंदाजी करावी लागेल. चांगले चेंडू यावेळी खेळपट्टीवर टाकावे लागतील. त्याचा प्रयत्न गोलंदाजांना नक्कीच करावा लागेल. कितपत धावापर्यंत आपल्याला संघ आपण शिवशक्ती परली संघाला रोखून शकतो याची रणनीती त्यांनी मैदानात केली पाहिजे आपण पाहतोय. अरुणच्या खांद्यावर आपण पाहतो दुसऱ्या षटकाची जबाबदारी. स्ट्राईक एडला फलंदाज येतो म्हणजे अल्पेश. जबरदस्त फटका मारता प्रयत्न फसतोय. अल्पेश होतोय बाद. यावेळी आपण पाहतो तिसरा आदरा बसतोय म्हणजे शिवशक्ती परली संघाला. एक मोठा मासा. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अरुणचे पहिल्या चेंडूवर यश आला त्याला अल्पेश दलवीला माघारी आपण पाहतोय. चांगला प्रयत्न यावेळी चांगली चेंडू टाकावे लागते त्यांना माहिती आहे, कारण विकेट आपल्याला घ्यायचं तर खेळपट्टीच्या नुसार चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण कमी धावापर्यंत रोखायचं आहे आपल्याला शिवशक्ती परली संघाला आपण पाहतोय. विनोद आपण पाहतोय. विनोद आणि ऋतिक ही जोडी मैदानावर सज्ज आपण पाहतोय शिवशक्ती परली संघाची. आणि पुढचा चेंडू आपण पाहतोय अरुणचा यावेळी विनोद साठी. पंचांचा 6 दिवसाचा इशारा आलाय आपण पाहतोय. कमॉन डीजे मास्टर. षटक मार्गस्थ आहे. अरुणचा चांगला चेंडू होता आपण पाहतोय यावेळी आपण पाहतोय. आणि फलंदाज यावेळी बाद होतोय. आणखी एक आदर लागतोय तो शिवशक्ती परली संघाला आपण पाहतोय विनोदच्या रूपात. 25 धावा धाव फलकावर लागल्या. दुसरं षटक यावेळी आपण पाहतोय मार्गस्थ आहे. अजूनही या काही षटकाचा खेळ बाकी आहे. ऋतिकला अजूनही स्ट्राईक भेटले नाही आपण पाहतोय. ऋतिकला जर स्ट्राईक भेटली तर चांगला फलंदाज आहे. मोठे मोठे फटके मारण्यामध्ये माहीर हा फलंदाज आपण पाहतोय. नक्कीच उर्वरित षटकामध्ये त्याला जर स्ट्राईक भेटली तर चांगल्या धावा परत आपल्या संघाला नेऊन ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल तो. सिद्धेश आपण पाहतोय आता सिद्धेशला जबाबदारी घ्यावी लागेल मैदानात.
चांगलं टार्गेट सेट करायचं आहे त्यांना आपण पाहतोय त्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजांना करावा लागेल. सिद्धेश आपण पाहतोय यावेळी चेंडू मारला एक जबरदस्त फटका क्षेत्ररक्षक पाटलागर चेंडू चकवत सीमारेषा पार आलेला हा चौकार कमांडोचे मास्टर. झाला ना थँक्यू टीजे मास्टर. आपण पाहतोय 29 धावा 10 फलकावर लागल्यात. अजूनही या षटकातल्या एक चेंडूचा खेळ बाकी आहे. फटका आपण पाहतो चांगला टायमिंग यावेळी चेंडू सीमारेषा पार आलेला हा षटकार कमांडोचे मास्टर. थँक्यू जे मास्टर. आपण पाहतोय पहिल्या षटकात जर विचार केला तर 13 धावा कुठून काढला. त्याच्यानंतर दुसऱ्या षटक अरुणचं खूप मागणं ठरलं. 22 धावा त्या षटकामध्ये दिल्या गेल्या. आपण पाहतोय टोटल जर विचार केला धाव संख्येचा तर 10 फलकार धावा लागल्यात. त्यामध्ये 35 धावा 10 फलकावर लागल्यात. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. बालाराम गायकवाड साहेबांचं सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये सरसे स्वागत करू. ते यातून आपल्याला जाताना दिसतात. चांगले खेळाडू सुद्धा आहेत आणि चांगले आयोजकांमध्ये आपण भूमिका सुद्धा त्यांची आपण पाहतोय. तर 35 धावा आतापर्यंत 10 फलकार लागल्यात. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. कितपत धावा यावेळी जमवला तो शिवशक्ती परली संघाचे फलंदाज सौरभ. सौरभचा आपण पाहतोय यावेळी चेंडू थोडीशी यावेळी लाईन भटकताना आपण पाहतोय. पंचांचा सरचा इशारा येतोय. अवांतर धावेने 10 फलक पुढे सरकतोय. 10 फलक एकने पुढे सरकतोय. 10 फलकार धावा लागला. त्यामध्ये 36 तिसरा षटक प्रगती पदावर आहे. 36 धावा आतापर्यंत 10 फलकावर लागल्यात. नक्कीच चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा नक्कीच असेल आपण पाहतोय. चांगला झेल करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न यावेळी फसतोय. आपण पाहतोय पाठला केला जातोय पण चेंडू यावेळी आपण पाहतोय झेल सुटतोय. 2 धावा यावेळी पूर्ण करतोय ऋतिक फलंदाज. 2 धावेने धावसंख्येत वाढ झाली. तिसऱ्या षटक प्रगती पदावर असताना 10 फलकार धावा आहेत. त्यामध्ये 38 धावा 10 फलकावर आहे. अजूनही या षटकातल्या काही चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि यावेळी आपण पाहतो झेल पकडला गेला. ऋतिक सारखा एक मोठा मासा घालायला लागतो. आपण पाहतो आणखी एक खातरा बसतो शिवशक्ती परले संघाला कमांडोचे मास्टर. थँक्यू टीचर मास्टर. आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर
गोंधे आपण पाहतोय जबरदस्त फलंदाज आहे, कारण आज ह्या हंगामात जबरदस्त फलंदाजी केली आपण पाहतोय. मागच्या टुर्नामेंटमध्ये पण चांगलं योगदान दिलं आपण पाहतोय शिवशक्ती परले संघासाठी. कारण गोविंदचा विचार केला जबरदस्त फलंदाज आहे, मोठे मोठे फटके मारण्यामध्ये माहीर हा फलंदाज आहे. कशा प्रकारे खेळतो या मैदानात दाखवणार. आणि फटका सजवला गेला आपण पाहतोय. यावेळी क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करणार. तो परत एक धाव यावेळी पूर्ण होते. धाव संख्येत एक ने वाढ झाली. धाव फलकावर धाव लागला त्यामध्ये 39 धावा धाव फलकावर लागल्या. तिसरं षटक यावेळी मार्गस्थ आपण पाहतोय. चांगला फटका जमेल लगेच आपण फटका पाहतोय. चेंडू जातोय यावेळी आपण पाहतोय. चांगला प्रयत्न होतोय पण चेंडू सीमारेषा पार आलेला हा चौकार. जे खेळाडू मैदानात बसले ना त्यांनी थोडस बाहेर बसा आपण पाहतोय, कारण दुखापत होऊ शकते आपल्याला. जरा आयोजकांना थोडं सहकार्य करा. 43 धावा धाव फलकावर लागल्यात आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगती पदावर आहे. चांगल्या धावसंख्येकडे यावेळी शिवशक्ती परले संघ जातोय आपण पाहतोय. त्यांचा फलंदाज चांगले प्रयत्न करतात. 43 धावा धाव फलकावर आतापर्यंत लागल्यात. जबरदस्त ब्लॉक खोलचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला आपण पाहतोय. कारण थोडंसं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. एक धाव यावेळी पूर्ण होते. धाव संख्येत एक ने वाढ झाली. धाव फलकार धाव लागला त्यामध्ये 44 धावा. 44 धावा धाव फलकार लागल्यात. तिसरं षटक यावेळी मार्गस्थ आपण पाहतोय. देशला आपण पाहतोय. पुढचा चेंडू बघू गोविंदसाठी. फटका सजवाचा होता पण गोविंदचा आपण पाहतोय. विचार होता पण विचारावेळी पसतोय. फटका पसतोय. चेंडू सर जातोय निर्धाव. पंचांचा षटक संपण्याचा इशारा येतोय. 3 षटकांचा खेळ यावेळी संपला. 18 चेंडूचा खेळ संपला आपण पाहतोय. धाव फलकार धाव लागला त्यामध्ये 44 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. अजूनही विचार केला 2 षटकांचा खेळ बाकी. 2 षटकामध्ये किमान जरी 30 धावा जरी आल्या तरी 74 धावा आपल्याला पाहायला भेटू शकतात धाव फलकावर. या उर्वरित षटकामध्ये जर आक्रमण केलं गेलं आपण पाहतोय फलंदाजांकडून, जर चांगली गोलंदाजी झाली या 2 षटकामध्ये आपण पाहतोय तर कमी धावपर्यंत रोखू शकतो तो डोकशेत संघ आपण पाहतोय. शिवशक्ती परली संघाला आपण पाहतोय. उर्वरित 12 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त डॉट चेंडू कसे टाकता येतील आपण पाहतोय. मोठे फटके मारण्यापासून फलंदाजांना कसं वंचित ठेवता येईल याचा विचार गोलंदाजांना करावे लागेल. कारण 3 षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 44 धावा यावेळी धाव फलकावर लागल्यात. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 22 धावा कुठून काढल्या. सर्वाधिक महागडे षटक आपण पाहतोय डोकशेत संघासाठी. आणि तिसऱ्या षटकात आपण पाहतोय 9 धावा फक्त खर्च केल्या. म्हणजे 18 चेंडूचा खेळ झाला. 44 धावा धाव फलकावर लागल्यात. शिवशक्ती परली संघ आपण पाहतोय प्रथमतः फलंदाजी करतोय. उर्वरित 12 चेंडूमध्ये कितपत धावा यावेळी गोविंद फलंदाज जमणार आपण पाहतोय. कारण शेवटपर्यंत त्याला खेळाचा ह्या 12 चेंडूमध्ये कसे मोठे फटके आपल्याला खेचता येतील ह्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल. संतोष आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर 4थं षटक टाकण्यासाठी सज्ज होते तो म्हणजे डोकशेत संघाकडून.
संतोष फोकया कशा प्रकारे या षटकामध्ये गोलंदाजी करणार. जबरदस्त फटका मारण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतोय प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय. चेंडू सीमारेषा पार आलेला हा दमदार शानदार कडक कडक षटकार. कमांडेचे मास्टर. पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय चौथ्या षटकात हा षटकार आलाय. आपण पाहतोय जबरदस्त फटका आपण पाहतोय. यावेळी चेंडू सीमारेषा पार आलेला हा चौकार. या 4 धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकर धाव लागला त्यामध्ये 54. कमांडेचे मास्टर. थँक्यू. नक्कीच पंकज देसाई यांचा सुद्धा मी आभारी आहे. त्यांनी या ठिकाणी संधी दिली आणि त्यांच्या आयोजकांनी सुद्धा मला संधी दिली. त्यांचा सुद्धा आभार. जबरदस्त फटका आपण पाहतो. चेंडू सीमारेषा पार आलेला हा ब्रँडेड कडक पतंजली रामदेव बाबा षटकार. चेंडूवर येणार तोपर्यंत चांगली रनिंग आपण होते. 1 धाव यावेळी पूर्ण होते. धाव संख्येत 1 ने वाढ झाली. धावफलकर धाव लागले त्यामध्ये 61 धावा धाव फलकावर लागल्यात. आपण पाहतोय अजून या षटकातल्या काही चेंडूचा खेळ बाकी आहे. संतोषचा पुढचा चेंडू आपण पाहतोय गोविंद या फलंदाजासाठी. 61 धावा आपण पाहतोय यावेळी धाव फलकावर लागल्यात. अजून या षटकातल्या काही चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडं फास्ट केला आपण पाहतोय. अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. आयोजकांना थोडं सहकार्य करा आपण पाहतोय. गोविंद याने मारलेला जबरदस्त हा ब्रँडेड षटकार. या 6 धावेने धाव संख्येत वाढ होते. धाव फलकावर धाव चौथ्या षटकातला आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ अद्याप आतापर्यंत संपलाय. गोविंद आपण पाहतोय जबरदस्त संगमत फॉर्म मध्ये ब्रँडेड षटकार आपण पाहतोय. कमांडीचे मास्टर.
सुद्धा लिवली जाते, जबरदस्त धावा लिवली जातात, स्कोरची जबरदस्त जबाबदारी असते आपण पाहतो ती या ठिकाणी पार पाडतात. 10 फलकार झाला लागला त्यामध्ये. निखिल यांना विनंती करतो आपण व्यासपीठाकडे आपण पाहतोय. देसाई पाडे यांचा निखिल आपण पाहतोय, यांना विनंती आहे व्यासपीठाकडे आपण या. 10 फलकार झाला लागला त्यामध्ये. 73 धावा शेवटच्या षटके आपण पाहतोय. शेवटच्या षटकात कितपत धावा यावेळी फलंदाज जमवणार. समीर नक्की चांगला फटका मारण्याचा मानस यावेळी सजवला होता, पण चेंडू पंच आहेत आपण पाहतोय. पंचांवर कुठल्याही प्रकारचा दबाव देऊ नका. पंच हे अभ्यासू पंच आहेत, क्रिकेटचा बराच अनुभव आहे त्यांना आपण पाहतोय. थर्ड अंपायरची मागणी त्यांनी केली. पंच कशासाठी. बेल्ससाठी आपण पाहतो मागणी करण्यात आले. तर आपण पाहतोय थर्ड पंचाचा डिसिजन आउट आहे आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण हा डिसिजन पाहिला. जबरदस्त नक्कीच आपण पाहतोय चांगला डिसिजन पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. फलंदाज यावेळी बाद जबरदस्त डिसिजन आपण पाहतोय. आजच्या दिवसा आपण काय अनुभव पंच आहेत, बराच क्रिकेटचा अनुभव सुद्धा त्यांच्याकडे, बरेच टुर्नामेंटचा अनुभव आहे. त्याच्याच माध्यमातून आपण पाहतोय चांगला डिसिजन त्यांच्याकडे देण्यात आला आपण पाहतोय. 73 धावा 10 फलकावर. शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकात हाणामारीच्या षटकात 2-3 मोठे फटके तरी खेचावे लागतील या षटकामध्ये.
समीरचा पुढचा चेंडू प्रीतमसाठी. जमीन लगाचा फटका आपण पाहतोय. तोपर्यंत एक धाव यावेळी पूर्ण होते. धाव संख्येत एकने वाढ झाली. पाचवं षटक प्रगती पदावर असताना धावफलकावर धाव लागला त्यामध्ये 74 धावा धावफलकावर आपण पाहतोय. गोविंद अजूनही मैदानावर उभा आहे. उर्वरित चेंडूमध्ये आक्रमण करावे लागेल. 2-3 मोठे फटके तरी शिवशक्ती परली संघासाठी आपल्याला गोविंद या फलंदाजाला खेचावे लागतील. आपण पाहतो या उर्वरित चेंडूमध्ये चांगला प्रयत्न त्याला करावा लागेल. या उर्वरित चेंडूमध्ये जबरदस्त फटका आपण पाहतोय. यावेळी चकावतोय यष्टिरक्षकाला सुद्धा, खेळाडू सुद्धा चकते. चेंडू सीमारेषा पार आलेला हा चौकार. कमांड डीजे मास्टर. आपण पाहतोय 78 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. जबरदस्त चेंडू होता समीरचा. आपण पाहतोय आशाभूत नजरेने गोविंद बघत राहिला. चेंडू सरळ जातोय निर्धाव. डॉट चेंडू जातोय आपण पाहतोय. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय शिवशक्ती परली संघ आपण पाहतोय धाव संख्येकडे वाटचाल करताना आपण पाहतोय. जबरदस्त फटका जमीन लगाचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, चेंडूचे फेके करणार. चांगली रनिंग वर 2 धावा यावेळी गोविंद फलंदाज पूर्ण करतोय. 2 धावेने धाव फलक पुढे सरकतोय. धाव फलकावर धाव लागल्यात 5 षटक प्रगती पदावर असताना 80 धावा धाव फलकावर लागल्या शिवशक्ती परली संघाचे आपण पाहतोय. अजून या षटकातला शेवटचा चेंडू. जबरदस्त फटका आसमान दाखवलाय समीरला. चेंडू सीमारेषा पार. गोविंदच्या बॅटीतून आलेला पंचांनी दिलेला इशारा 6 धावांचा आलेला ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे मास्टर. तर आपण पाहतोय तुषार धुमाल सर जबरदस्त समालोचक आपण पाहतोय. कालापूर तालुका असो, सुधागड तालुका असो, कर्जत तालुका असो, बुलंद आवाज आपल्या आवाजाने सर्वांची मनं जिंकणारे आपण पाहतोय. श्री गणेश स्पोर्ट क्लबचे ओनर सुद्धा आहेत. आपल्याला जर क्रिकेटचं कुठलंही साहित्य घ्यायचं असलं तर आपण त्यांच्या शॉपमध्ये कोपोली या ठिकाणी जाऊन भेट घेऊ शकता. आपण पाहतोय वेळोवेळी मला ते सपोर्ट करत असतात. प्रवीण दोगाडे सर असतील, वेळोवेळी मला सपोर्ट करत असतात. असा सपोर्ट यांचा राहून दे. आणि अनिल कोलेजी सर जबरदस्त समालोचक आपण पाहतो या विभागामध्ये. त्यांचा एक गोड सुद्धा आवाज आपण बघतोय. खेळाडू असो, प्रेक्षक असो, यांचं मनोगत वाढवण्याचं काम ते सातत्याने करत असं. क्रिकेट खेळाडू सुद्धा आहेत आपण पाहतोय. क्रिकेटवरचं प्रेम असंच त्यांचं सुद्धा राहून दे आपण पाहतोय. आणि याचं पुढचं समालोचन ऐकवतील श्री तुषार रुमाल सर यांना विनंती करतो. आपण या उर्वरित 5 षटकाचं समालोचन ऐका. 87 धावाचा टार्गेट एका वाटतं सर तुम्हाला. कशा प्रकारे ह्या धावा डोक्षे संघ करू शकतो आणि कशा प्रकारे शिवशक्ती परली संघ या धावा वाचवू शकतो. कमांड डीजे मास्टर.
मारताना 3 चेंडूमध्ये 12 धावा केल्या होत्या आणि अर्थातच शिवा दळवी ज्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा होता तो मात्र पहिल्या चेंडूमध्ये आशाभूत पद्धतीनं तंबूच्या आसरेला परतला. पण डाव सावरला मी तर म्हणेल सिद्धेश आणि गोविंद. आणि त्यानंतर 8व्या क्रमांकावरती आलेला बॅटर प्रीतम. 87 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. ढोकचेत संघाचे दोन धुरंधर बॅटर मयूर आणि संदीपला आपण बघतोय. मनोज देशमुख यांनी मात्र 3 षटकांमध्ये चांगलं कमबॅक करून ढोकचेत संघासाठी आपला मास्टरमाइंड जोरावरती करून दाखवलं होतं. चांगल्या गोलाचा वापर त्यांनी केला होता. पण इथे मात्र आता 30 चेंडूमध्ये विजयासाठी 87 धावांची गरज. खेळपट्टीचा विचार केला तर फलंदाज या खेळपट्टीवरती मोक्याच्या क्षणी गोलंदाजावरती हवी होताना आपल्याला पाहायला मिळतात. पण आता खऱ्या अर्थानं तीच परिस्थिती मैदानामध्ये आलेली आहे ती ढोकचेत संघासाठी. ढोकचेत संघाला हा डाव सावरायचा असेल तर पहिल्या 2 पॉवर प्ले मध्ये किमान 25-30 धावा स्कोर कार्डवरती नोंद कराव्या लागतील. तर इथे मात्र आता पल्ला 87 धावांचा गाठायचा आहे. गोलंदाजी मार्गवरती ऋतिक नकाते. ऋतिकला आपण पहिल्या क्रमांकावरती गोलंदाजी करताना बघतोय. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने पहिला चेंडू वेगाने टाकलाय पण त्याच वेगाने या चेंडूला सीमा रेखा पार मारण्यामध्ये यश आलंय. गोविंद या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं लॉंग ऑफच्या बाहेर आउट ऑफ द पार्क षटकार. थँक्यू डीजे. संदीपनं षटकारानं खातं ओपन केलंय. सांघिक कोट्यामध्ये 6 आणि वैयक्तिक देखील 6 धावांची नोंद. यावेळेस धीम्या गतीनं टप्पा पडल्यानंतर चेंडूनं काटा बदललाय. यष्टिरक्षकाच्या दिशेने चेंडू पाकीला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिला चेंडू वेगानं टाकला त्यानंतरचा हा चेंडू थोडासा फिंगर रोल करताना धीम्या गतीनं आणि इथे मात्र याच चेंडूवरती मिळालंय त्याला यश. उलटॉस आडव्या बॅटनं यावेळेस आपण बघतोय डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. काऊ कॉर्नर मध्ये अल्पेश चेंडूवरती येतोय. चेंडूची उचलफेक करेल तत्पूर्वी पुन्हा एकदा मिळते एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आता टोटल स्कोर कार्ड वरती 7 धावांची नोंद. सात धावा स्कोर कार्ड वरती लागला. स्ट्राईक एंड वरती आता एक आणखीन एक जबरदस्त फलंदाज मोरेश्वर ज्याने या चेंडूला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला पण बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. लेग बाईटच्या माध्यमातून इथून 1 धावांची नोंद केली जाते. एका धावेच्या मदतीने आता टोटल स्कोर कार्ड वरती 8 धावांची नोंद. जबरदस्त साऊंड सिस्टीम आपण पाहतोय ऐकतोय. याची देही याची डोळा. अतिशय सुंदर सजावट असलेला हा मंडप डेकोरेटरच्या माध्यमातून सोहळा जय हनुमान क्रिकेट क्लब देसाईपाडा आयोजित भाजपा चषक 2026. आणखीन एक जबरदस्त चेंडू. पहिला चेंडूवरती षटकाराचा मार खाल्ल्यानंतर त्यांना मात्र या डावाला सावरण्याचं काम केलंय. या षटकातील शेवटचे 1 चेंडूचा कदाचित खेळ बाकी आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. फटका बराच वेळ हवेमध्ये. 2-2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. मोक्याच्या क्षणी या चेंडूला जरूर अडवलं गेलं आणि इथून मिळाल्या त्या पुन्हा 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने पहिलं षटक आता कंप्लीट होत आहे आणि पहिल्या षटकामध्ये 87 धावांचा पाठला होत असताना नोंद केली गेली ती टोटल 10 या धावसंख्येची. डीजे नेक्स्ट बॉलर आता पाली फाटा एंड कडनं गोलंदाजी मार्कवरती आलाय अल्पेश दळवी.
चला स्पीडअप दाखवा. उगेच आपण टाइम जास्त घेऊ नका. अजून बरेचसे सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. कालचा विचार केला तर 4:15 वाजता सगळ्या मॅच कंप्लीट झाल्या होत्या. आज आपण थोडंसं डिले आहोत असं मला वाटतंय, पण इथून देखील पिकअप आता पकडावा लागेल. अल्पेश गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये 10 आकडा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. म्हणजे 24 चेंडूमध्ये आता 77 धावांची गरज आहे. शेवटचे 24 चेंडू आणि 77 धावा. अजित देसाई, आपण जिथे कुठे असाल व्यासपीठाशी संपर्क करा. 10 धावा स्कोर कार्ड वरती लागला. 24 चेंडू 77 धावसंख्येची गरज. लोअर फुल टॉस पॉइंटच्या दिशेनं मारलेला फटका आहे. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन. चेंडूची उचलफेक होतीये, तत्पूर्वी मिळते ती एक सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. थोडस संत गतीनं सुरुवात आहे. इथून आक्रमण आता करणं गरजेचं आहे. आक्रमण जर का झालं नाही तर नंतर दबाव वाढेल आणि हा दबाव कदाचित पराभवाच्या छायेत नेऊ शकतो. इथून आक्रमण जरुरी आहे. वेगवान चेंडू सटीक यॉर्करचा प्रयत्न केला गेला. डॉट चेंडूचा पंचांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा थोडीशी अडचण आता ढोकशेत संघासमोर निर्माण झालेली आहे. 24 मध्ये करायचे होत्या 77, आता मात्र चेंडू उरलेत शेवटचे 22 आणि करायच्यात 76 धावा. यावेळेस स्लॉट मध्ये घेतलाय आणि त्याला आता खऱ्या अर्थानं पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर गोविंदच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी चेंडूला फेकून दिले. ठोक डीजे. थँक्यू डीजे. षटकारानं पुन्हा एकदा वातावरणामध्ये सुंदरता निर्माण केलेली आहे फलंदाजीच्या जोरावरती. आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा सरळ बॅटनल मारण्याचा निर्णय घेतला, पण शॉर्ट लॉंग ऑफ मध्ये या चेंडूला झेल स्वरूपात टिपलं गेलं. अल्पेशच्या भावानं अर्थातच कल्पेशनं टिपलेला झेल होता आणि इथे मात्र एका मोठ्या बॅटरला अर्थातच 87 धावांचा पाठलाग करताना टोटल धावसंख्या लागल्यात त्या 17 धावसंख्येवरती पहिला अडथळा मैदानाच्या बाहेर. ठोक डीजे. थँक्यू डीजे. नेक्स्ट बॅटर समीर. अल्पेशचा पुन्हा वेगवान चेंडू समीरच्या बॅट वरती आला नाहीये. इथे डॉट चेंडूचा इशारा होतोय. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर 1 विकेट अल्पेशनं आतापर्यंत घेतलेली आहे. पुन्हा एकदा परतीचा प्रवास करताना टीम शिवशक्ती परळी संघ. डोकशेत संघाला आता मात्र विचार करावा लागेल. इथून मोठे फटके अपेक्षित आहेत. सिंगल डबलनं या धावांचं अंतर सहज कापलं जाऊ शकणार नाही, पण या धावांमध्ये आता आक्रमण देखील केलं पाहिजे. मोठे फटके घेणं अपेक्षित. इथे फक्त दिशा देण्याचं काम केलं. डीप पॉइंट मधनं क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा आणखीन एक फलंदाज जाईल मैदानाच्या बाहेर. अर्थातच ढोकशेत संघाला हा दुसरा धक्का. डीजे.
नेक्स्ट बॅटर अरुण मैदानामध्ये दाखल झालाय. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 17 आणि 2 गडी गमावलेत ते टीम ढोकशेत संघानं. गोलंदाजी मार्ग वरती गोविंद एक अष्टपैलू खेळाडू. पंकज देसाई, अनिल कोळी आता पीपीएलच्या तयारीला आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्या खेळाडूला कोणत्या कॅटेगरीमध्ये ठेवायचं, कोणत्या खेळाडूची कॅटेगरी काय आहे, कोणता खेळाडू कशा पद्धतीने खेळतोय, कोणत्या फ्रँचायझीला टीम द्यायच्यात, आता याच्या सगळ्या विचारात या मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच जरी आता यंग कमिटी आपल्याला पाहायला मिळेल, पण या ओल्ड कमिटीची जी मेहनत आहे गेले कित्येक वर्षाची, ती आता पुन्हा एकदा त्यांचं प्रोत्साहन वाढवेल. निश्चितच यांच्या देखील निर्णयामध्ये पुढची जी पीपीएल आहे ती अजून बहरणार. तरी यंग कमिटी देखील त्यांना जॉईन झालेली आहे. राज देसाई त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि गोविंद साळुंके खजिनदार आहेत, कोषाध्यक्ष. म्हणजे जो काही आता पीपीएलचा खजिना असेल तो त्यांच्याकडे असेल. अठरा या आकड्यावरती पुन्हा उंच खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू पुन्हा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये लँड. आणखीन एक फलंदाज येतोय मैदानाच्या बाहेर. ठोक डीजे. आता महेश देशमुख, मनोज देशमुख आता मैदानामध्ये दाखल. चिम टपाक डमडम. अर्थातच मनोज देशमुख आता हा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. 5व्या क्रमांकाचा बॅटर. मोठे फटके मारण्यामध्ये माहिरत हासिल आहे या फलंदाजाला. अशा वेळी पॉइंटच्या दिशेने मारण्याचा फटका बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला, पण हा अनसक्सेसफुल प्रयत्न पाहायला मिळतोय. ते गोविंदनं आणखीन एक चेंडू निर्धाव फेकलाय. मनोज देशमुखचा वार. आज आहे शनिवार आणि इथे आलाय बिग बिग षटकार. ठोक डीजे. थँक्यू डीजे. षटकारानं स्कोर कार्ड वरती वाढ झाली. टोटल 24 धावा स्कोर कार्ड वरती नोंद केल्या गेल्या. यानंतर आता पॉइंट क्षेत्रामध्ये पुन्हा सिंगल येते. 25 धावांची टोटल नोंद झालेली आहे आणि षटक क्रमांक यावेळेस आपण बघतोय तिसरं देखील पूर्ण होतोय. म्हणजे 12 चेंडू मध्ये आता विजयासाठी 87 मधनं मायनस केल्या जातील त्या 25 धावा. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडू मध्ये विजयासाठी 65 धावांची असेल. 65 धावांची गरज असेल. 65 धावांची गरज आहे. ती येणाऱ्या 62 धावांची गरज आहे, माफी असावी, येणाऱ्या 12 चेंडू. नेक्स्ट बॉलर
रोशन खरिवले. 12 चेंडू 62 धावांची गरज होती, पण यावेळेस पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केलाय. ऑफस्टॉपच्या लाईनच्या बराच बाहेर या चेंडूला पकडलं गेलं. आता 12 चेंडू मध्ये आता 61 धावांची गरज. रोशन खरिवले नवीन गोलंदाजाचा वापर इथे आपण बघतोय शिवशक्ती परळी संघानं केलाय. पुढे मारण्याचा प्रयत्न सरळ बॅटनं यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये गोविंद कॅच ड्रॉप केलाय आणि इथून मिळाली सिंगल. या एका धावेच्या मदतीने आता टोटल 27 धावांची नोंद. पुन्हा एकदा एक सिंगल येते आणि टोटल आता 28 धावा नोंद केल्या जात आहेत. 87 धावांचं टार्गेट भलं मोठं टार्गेट आहे. ते सर करताना दमछाक पाहायला मिळते ती मात्र ढोकचत संघाची. वेगानं मारण्याचा प्रयत्न केलाय मनोजनं थांबवलंय. एकही धाव या चेंडूवरती घेण्याचा त्याचा मानस धाडस दिसत नाहीये. डॉट चेंडूचा पंचांचा इशारा. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न मनोज देशमुखचा फसला आणि इथे दांडी गोल झाली आहे. बॅक टू द पॅव्हलियन जावं लागेल. डीजे धन्यवाद. आदरणीय संदीप भाई करले साहेबांना मी आमंत्रित करतो आपण यावं आणि त्याचबरोबर शैलेश दादा करले यांना विनंती आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आपलं या स्पर्धेच्या वतीनं अर्थातच जय हनुमान क्रिकेट क्लब देसाईपाडा यांच्या वतीनं आपल्याला आग्रहाचं आमंत्रण केलं जात आहे. पण या व्यासपीठावरती येऊन खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढवावी. जे आमचे पाहुणे करले ब्रदर्सच्या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेल आपण व्यासपीठाकडे यावं. आपलं स्वागत असेल. पंच प्रीतम पाटील सर. लोअर फुलटॉस चेंडू इथे मात्र डॉट चेंडूचा इशारा येतोय. मनोज देशमुख सर आता या मॅचचा आनंद पॅव्हलियन मधनं घेत आहेत. माझे परम मित्र आहेत. अर्थातच जबरदस्त नेतृत्व आहे त्यांचं. सातत्यानं क्रिकेटवरचं प्रेम आपण पाहिले. करले साहेबांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. मी विनंती करेल आयोजकांना की मान्यवरांचं स्वागत आपण इथून करा. चांगला चेंडू पण इथे ऋतिक नकातेच्या हातामध्ये हा चेंडू विसावला आणि या चेंडूवरती आणखी एक गडी गमावलाय तो टीम ढोकशत संघानं. डीजे नेक्स्ट बॅटर
गोलंदाजी मार्कवर सिद्धेश ज्यानं जबरदस्त फलंदाजी केली. सिद्धेशच्या पहिल्या चेंडूवरती लांबच लांबचा दौरा आणि या स्पर्धेतील कदाचित हा सगळ्यात लांबचा षटकार असावा. डीजे 34 धावा आता स्कोरकार्ड वरती नोंद झाल्यात. खुला टप्पा ब्रह्मास्त्राचा वापर इथून मात्र झालाय आणि ते षटकारानंतर कमबॅक केलंय ते सिद्धेशनं. सिद्धेश मांगोळकरच्या 3 विकेटला अनिल कोळी सरांकडनं 500चं पारितोषिक होतं, पण इथे दुसरा षटकार आलाय या तिसऱ्या चेंडूवरती. चाळीस धावांची नोंद झाली. या षटकारानं मात्र पुन्हा एकदा वातावरणामध्ये फेरबदल केला आणि ते वन हँडेड अर्थातच किरण पवारची आठवण करून देणारा पॉवरफुल सिद्धेश वरती केलाय पलटवार. आडव्या बॅटनं आलाय षटकार. डीजे थँक्यू डीजे. निश्चितच गणपती बाप्पाचं गीत मोरेश्वर स्ट्राईक एंड वरती आहे आणि तो आता महत्वाचं अंतर कापण्याचा प्रयत्न करतोय. त्याला माहितीये मॅच मध्ये माझ्यामध्ये क्षमता आहे बरंच काय करण्याची आणि इथे त्याचं रूपांतर मैदानामध्ये होतंय. टोटल 46 धावसंख्येची नोंद. 87 धावांचं टार्गेट छोटं वाटलं असले तरी पाटला मात्र मोठ्या आकड्यानं केरण्याचा प्रयत्न मोरेश्वर करतोय. लेट पण थेट. आणखीन एक जबरदस्त हा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे मोठ्या धावसंख्येसाठी. 4 धावांनी चौकार टोटल. थँक्यू डीजे. 50 धावा कंप्लीट झाल्या डोकचत संघाच्या आणि आता यावेळेस जबरदस्त चेंडू निर्धाव फेकतोय तो गोलंदाज सिद्धेश. या षटकामध्ये त्याला विकेट मिळवता आली नाही, पण काय जबरदस्त फलंदाजी त्यानं केलं. 9 चेंडू मध्ये 32 धावांचं योगदान सिद्धेश मांगोळकरनं दिलं आणि त्याच जोरावरती या 87 धावांपर्यंत मजल मारली ती टीम शिवशक्ती 11 परळी संघानं आणि त्याच जोरावरती आता तो प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळवतोय. त्याला मी आमंत्रित करतोय आपण यावं. मान्यवरांच्या शुभ हस्ते तुम्हाला सन्मानित केलं जाईल आणि यानंतरच्या मॅच साठी पंकज देसाई सरांना मी विनंती करेल आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. प्लेअर ऑफ द मॅच सिद्धेश मांगोळकर मॅन फ्रॉम परळी. चला या प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी